जर असं चिकन बनवाल ना तर शेजारचे सुद्धा वास घेत घेत आपल्या घरात येतील आणि चिकन खायला सुरुवात करतील। इतकी टेस्टी आणि हेल्दी अशी ही चिकनची रेसिपी आहे। जास्त वेळ लागत नाही, कमी साहित्यात, घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला। ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 200 ग्रॅम चिकन घ्यायचं आहे। ते स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला एक बटाटा, एक टोमॅटो हे मीडियम साईजचं घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक कांदा घेऊ शकता तुम्ही। जर तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही कांद्याची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल। याच्यानंतर एक अख्खा लसणाचा कांदा आपल्याला घ्यायचा आहे। हे घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे। हे साधं पाणी घेतलेलं आहे जे आपण पिण्यासाठी वापरतो। त्याच्यानंतर गॅस चालू करून या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे। त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला मीडियम गॅसवर हे उकळून द्यायचं आहे। साईडला आपल्याला इथे एक छोटासा बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेता तेव्हा तुम्हाला 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी घ्यायला लागतं। हे पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे। यामध्ये गाठी अजिबात नाही राहिल्या पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला। तुम्हाला दिसत असेल 5 मिनिटानंतर हे चिकन शिजायला सुरुवात झालेली आहे, पाणीसुद्धा उकळलेलं आहे। अशाच प्रकारे तुम्हाला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता किंवा अशाच प्रकारे उघडं शिजवलं तरीही चालेल। उघडं शिजवण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही याच्यावरती झाकण ठेवूनच शिजवून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्हाला घाई असते तेव्हासुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। सो त्याच्यासाठी तुम्ही याच्यावरती झाकण ठेवूनच हे शिजवून घ्यायचं आहे। बटाटासुद्धा छान असा शिजलेला आहे आणि टोमॅटो कांदासुद्धा शिजलेला आहे। हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। जे आपण यामध्ये घातलं होतं टोमॅटो, कांदा, लसूण आणि बटाटा, हे आपल्याला एका प्लेटमध्येच काढून घ्यायचं आहे। हे एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर हे आपल्याला फॅनखाली थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तुम्ही फॅनखाली थंड करू शकता किंवा असंच ठेवलं तुम्ही तरी ते थंड होऊन जातं। सो आता हा बटाटा आपल्याला साईडला ठेवून घ्यायचा आहे, कारण हा रेसिपीसाठी आपल्याला पुढे उपयोगात येणार आहे। याच्यानंतर हा कांदा छान असा सोलून घ्यायचा। त्याच्यावरचे जे लाल कलरचे त्याचे जे कांद्याचे कपडे असतात ते आपल्याला काढायचे आहेत, जोगसपाट। त्याच्यानंतर इथे आपल्याला टोमॅटोची सुद्धा साल काढून घ्यायची आहे। जर तुमचा टोमॅटो छान असा शिजला असेल तर तुम्हाला ही साल लगेच निघली जाते। कांदासुद्धा सोलून झालेला आहे। याच्यानंतर हा आपल्याला लसूण सोलून घ्यायचा आहे। जास्त टेन्शन घ्यायचं नाही, लसणाची जी कुडी आहे त्याच्या मागच्या बाजूने थोडंसं प्रेस केलं की ती लसणाची कुडी लगेच बाहेर येते। त्याच्यानंतर हा टोमॅटो जो आहे तो हाताने आपल्याला स्मॅश करायचा आहे। जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तुम्ही त्याचाही उपयोग करून हे सगळं स्मॅश केलं तरीही चालेल, आणि जरी तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हाताने स्मॅश करू शकता। एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तुम्ही तेल घ्यायचं आहे। जर तुम्हाला लेस ऑइल खायचं असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे घेतलं तरीही चालेल। याच्यानंतर आपण जो मसाला स्मॅश करून घेतला होता तो या तेलामध्ये घालायचा आहे। छान असा फ्राय करायचा, जेणेकरून त्यालासुद्धा तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला तो फ्राय करायचा आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा। याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, अर्धा चमचा मीठ घाला चवीनुसार आणि 1 चमचा चिकन मसाला। हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि फ्राय करायचा आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। मसाला छान असा फ्राय झाल्यानंतर जे आपण चिकनचा रस्सा तयार केलेला होता तो या मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे, छान असा मिक्स करायचा आहे। हे आता छान असं याची आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। बटाटा सोलून घ्यायचा आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला खिसणी घ्यायची आहे। या खिसणीने हा बटाटा खिसून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे खिसणी अवेलेबल नसेल तर तुम्ही हा बटाटा हाताच्या मदतीने सुद्धा स्मॅश करू शकता। हा बटाटा छान असा खिसून झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल। एक या कालवणाला आपल्याला उकळी आणलेली आहे। जेव्हा हा रस्सा उकळत असतो तेव्हाच याचा सुगंध खूप छान असा दरवळतो। याच्यानंतर आपण जो मसाला तयार केला आहे, जे मिक्सचर तयार केलेलं आहे कॉर्नफ्लोअरचं, ते मिक्सचर आपल्याला रस्स्यामध्ये घालून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर घालण्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही हे कॉर्नफ्लोअर या रस्स्यामध्ये घालता तेव्हा रस्स्याला छान असा थिकपणा येतो आणि चव खूप छान लागते। त्याच्यानंतर जो आपण बटाटा स्मॅश केलेला आहे तो सुद्धा या रस्स्यामध्ये घालून घ्यायचा आहे।
छान असं मिक्स करायचं आहे. याची आपल्याला एक उकळी काढायची आहे. हे चिकनचं कालवण तुम्ही चपाती भात याच्याबरोबर खाऊ शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.